ख्रिस्ती जीवनात आत्मपरीक्षण का आवश्यक आहे? लिहा, आजचा विषय लिहा. ख्रिस्ती जीवनामध्ये आत्मपरीक्षण का आवश्यक आहे? येस, हा आजचा आपला विषय आहे. आणि आज आपण पवित्र शास्त्रातून हा विषय आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक वाढीकरता शिकून घेणार आहोत. आणि आपण ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं का आवश्यक आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्याला समजलं की आत्मपरीक्षण हा ख्रिस्ती जीवनातला फार महत्वाचा भाग आपल्याकरता आहे, तर निश्चित अर्थाने आपलं आत्मिक जीवन जे आहे ते फलरूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते का फलरूप होईल? कारण आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकलेलो आहोत. आणि मग हा विषय शिकत असताना, ख्रिस्ती जीवनात आत्मपरीक्षण का आवश्यक आहे हा विषय शिकत असताना आपण अतिशय हळूवारपणे जाणार आहोत. आणि काही प्रश्न जर या विषयाशी संबंधित जर पडले तर तुम्ही ते विचारू शकता. आणि मग पवित्र आत्म्याच्या सहाय्याने देवाच्या वचनातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे देता येईल. ठीक आहे, ओके. आता आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 आहे, आपल्या विश्वासाची खात्री करण्यासाठी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. आपल्या विश्वासाची खात्री करण्यासाठी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की आपण खरोखर विश्वासामध्ये, देवाविषयीच्या आपण खरोखर विश्वासामध्ये आहोत की नाही, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण आत्मपरीक्षण केलं तर त्यातून हे सिद्ध होईल की आपण देवाविषयीच्या विश्वासामध्ये आहोत किंवा नाही. आणि हे आपल्याला त्याच वेळेला समजेल ज्या वेळेला आपण आत्मपरीक्षण करू. आणि बघा, पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो, 2 कोरिंथ आपण काढूया 13वा अध्याय आणि वचन 5 आपण वाचणार आहोत. 2 कोरिंथ 13वा अध्याय आणि वचन 5 आपण वाचूया. आणि ह्या ठिकाणी आपल्या विश्वासाची खात्री करण्यासंदर्भात संत पौल कोरिंथीतील विश्वासणाऱ्यांना काय सांगत आहे ते आपण वाचणार आहोत. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या काही आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजतात ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय स्पष्टपणे येत्या भेटी करता आत्मिक तयारी करण्यासंदर्भात केलेले जे काही इशारे आहे हे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि संत पौल विश्वासणाऱ्यांना अतिशय स्पष्टपणे आत्म्याच्या प्रेरणेने त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं या संदर्भात या वचनातून हे सांगताना दिसून येत आहे की तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली काय करा, परीक्षा करा. किंवा याविषयी तुम्ही जे आहात आपल्या स्वतःचं काय करा, आत्मपरीक्षण करा. आता अनेक वेळा आपण देवामध्ये चालत असताना आपल्याला ही गोष्ट वारंवार करण्याची गरज का भासते हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अतिशय खोलवर समजून घेणार आहोत. आणि ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना अनेक वेळा आपण विश्वासापासून, देवाविषयीच्या विश्वासापासून आपण भरकटू शकतो. आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला देवाविषयीच्या विश्वासापासून भरकटू शकतात हे देखील आपण शिकणार आहोत. पण आपण ह्या वर्तमान समयात राहत असताना आपण देवापासून भरकटले जाऊ नये म्हणून आपण आपल्या स्वतःचं जे आत्मपरीक्षण आहे ते करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं तर आपल्याला हे समजेल की आपण विश्वासामध्ये देवासंदर्भाच्या आहोत किंवा नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसून येतो ज्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसून येतो की ज्याने स्वतःला तपासलं, ज्याने स्वतःकडे पाहिलं
आणि मग त्याला हे समजलं की खऱ्या अर्थाने तो कुठं आहे. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपण कुठं आहो हे आपल्याला समजत नाही. आणि आपण कुठं आहो हे आपल्याला समजावं यासाठी तर आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि बघा, एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला लूक याचा 15वा अध्याय आणि वचन 17 मध्ये दिसून येतो. आणि हा वचन 17 मध्ये लूक शुभवर्तमान 15वा अध्याय वचन 17 मध्ये असलेला जो हा व्यक्ती आहे ना, ह्याला कळालं की खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी तो असायला नको होता त्या ठिकाणी तो होता. आणि त्याला ते केव्हा कसं कळालं माहिती का? जेव्हा त्याने त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, जेव्हा त्याने त्याच्या स्वतःला तपासलं. बघा वचन वाचा, वचन काय म्हणत आहे? नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. व्हेरी गुड. बघा वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगत आहे की हा जो उधळा पुत्र आहे ह्याने आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं. ह्याने आपल्या स्वतःकडे जे आहे ते पाहिलं. आणि ज्या वेळेला ह्याने आपल्या स्वतःकडे पाहिलं, ज्या वेळेला ह्याने आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, त्यावेळेला ह्याला कळालं की खऱ्या अर्थाने त्याची अवस्था काय आहे. त्यावेळेला याला कळालं की खऱ्या अर्थाने हा त्याच्या बापापासून किती लांब आहे. खऱ्या अर्थाने याला कळालं की तो त्याच्या बापापासून जे आहे ते दूर झालेला आहे. आणि बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की त्याने त्या ठिकाणी एक गोष्ट जी आहे ती आठवली. आणि ती कोणती आहे तर तो म्हटलेला आहे की माझ्या बापाच्या घरामध्ये, बघा माझ्या बापाच्या घरामध्ये जे मोलकरी आहे ते ज्यावेळेस जेवण खावण करतात त्यावेळेला त्यांच्या समोर भाकरींची रेलचेल जी आहे ती पाहायला भेटते. पण पुढे चालून तो आणखी म्हणत आहे की ह्या ठिकाणी मी भुकेने मरत आहे. लक्ष द्या, ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपलं देवाबरोबरचं जे नातं आहे ते अतिशय गांभीर्यतेने जपण्याच्या अनुषंगातून आपण देवाप्रतीच्या विश्वासामध्ये टिकून आहो किंवा नाही याविषयीचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण प्रति दिवशी आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करत राहिलो तर आपल्याला निश्चित अर्थाने आपली अवस्था काय आहे देवामध्ये किंवा आपण कोणत्या ठिकाणी आहोत देवासोबत वाटचाल करत असताना याविषयीच स्पष्टता आपल्याला प्राप्त होईल. हा जो उधळा पुत्र आहे ह्याने ज्या वेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, याने ज्या वेळेला स्वतःच्या अवस्थेकडे पाहिलं त्यावेळेला त्याला कळालं की तो त्याच्या बापापासून लांब आहे. लक्षात द्या, देवासोबत चालत असताना देखील अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रसंगाला आपल्याला सामोरे जावं लागू शकतं की आपण देवापासून लांब होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला देवापासून लांब करतात, त्या आपण येणार दिवसामध्ये शिकणार आहोत. पण आपण देवापासून लांब तर नाहीये ना, आपण देवापासून लांब तर नाहीये ना, हे आपण प्रति दिवशी काय केलं पाहिजे का, आपण तपासलं पाहिजे. आणि प्रति दिवशी आपल्याला याची तपासणी करता यावी यासाठी आपण काय केलं पाहिजे तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आपण पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे, आपण मनन केलं पाहिजे, आपण प्रार्थना केली पाहिजे, आपण देवाची स्तुती आराधना केली पाहिजे, आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण जे आहे विश्वासासंदर्भात आपण करणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. आपला विषय आहे ख्रिस्ती जीवनात आत्मपरीक्षण का आवश्यक आहे. त्याचा दुसरा मुद्दा लिहा, लपलेलं पाप ओळखण्यासाठी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जे पाप आपल्या जीवनामध्ये लपलेल्या अवस्थेमध्ये आहे ते ओळखण्यासाठी आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा म्हणजे उदाहरणार्थ जर आपण एखाद्याला जर त्याचं पाप दाखवलं तर त्याला ते आवडत नाही. अनेक वेळा ह्या गोष्टी होतात. पण वचन आपण पवित्र शास्त्रातून जे आहे आत्मपरीक्षण करण्यासंदर्भात
आपल्या जीवनात जर एखादं लपलेलं पाप असेल तर ते ओळखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी स्तोत्रसंहिता 139 आणि 23 आणि 24 वाचूया. त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणते पहा. स्तोत्रसंहिता 139 आणि त्याचं यस. हे देवा, माझी झुकती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालवा. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला दावीद जो आहे, देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे, या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी 23 आणि 24 या वचनातून सांगताना दिसून येत आहे. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण का केलं पाहिजे? तर आपल्या जीवनामध्ये लपलेलं पाप असतं. आपल्या जीवनामध्ये लपलेलं पाप असतं आणि ते ओळखण्यासाठी आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि दावीद राजा ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला वचनातून सांगताना दिसतो की हे देवा, माझी झडती घेऊन माझं जे हृदय आहे, माझं हृदय जाण, मला कसोटीस लावून माझं मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला तू सनातन मार्गाने काय करावं चालू. लक्ष द्या. आता आपण जर ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असणारे देवाचे जर लेकर असू तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये लपलेलं जे पाप आहे ते दिसणं फार गरजेचं आहे. आणि ते केव्हा दिसेल माहिती का? ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करू त्यावेळेला. जर आपण देवामध्ये चालत आहोत आणि आपण जर आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाहीये तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये लपलेलं जे पाप आहे ते दिसणार नाही. आणि म्हणून तर अनेक वेळा देवाचं वचन वाचून तर आपल्याला हे समजतं की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला मुक्त कर. लक्ष द्या, देवामध्ये चालत असताना आपल्या जीवनामध्ये असं पाप आहे की जे लपलेलं आहे आणि ते पाप आपल्याला दिसावं यासाठी आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की दाविदाने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं. ज्या वेळेला आपण स्तोत्रसंहिता 51 वाचतो आणि वचन 10 काय म्हणताय, स्तोत्रसंहिता 51:10, त्या ठिकाणी कशा प्रकारची प्रार्थना दावीद जो आहे परमेश्वर देवाकडे करत आहे पहा. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. व्हेरी गुड. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय जे आहे ते तू काय कर, उत्पन्न कर. दावीद राजा ह्या ठिकाणी परमेश्वर देवाकडे जे आहे ती प्रार्थना करत आहे. दावीद राजा ह्या ठिकाणी परमेश्वर देवाला विनंती करत आहे की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय जे आहे ते उत्पन्न कर. लक्ष द्या, का अशा प्रकारची प्रार्थना दावीद करत आहे हे आपण त्याच्या जीवनातून जे आहे येणाऱ्या दिवसांवर शिकणार आहोत. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण देवाबरोबर चालतो त्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अनेक असे लपलेले पाप असतात ज्याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. पण त्याचं आत्मपरीक्षण न केल्या कारणामुळे ते पाप आपल्या जीवनामध्ये जसंच तसंच राहतात. आणि ते पाप आपल्याला कळावं यासाठी आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षणाच्या नंतरच आपण कोणतं पाप देवाच्या विरोधामध्ये देवाबरोबर चालत असताना करत आहोत हे आपल्याला समजतं. दाविदाच्या जीवनामध्ये पहा, ज्या वेळेला तो दावीद देवाबरोबर चालत होता त्यावेळेला त्याच्या जीवनात त्याच्या हातून अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या की ज्याने देवाने कधी अपेक्षित केल्या नव्हत्या. किंवा त्याच्या जीवनामध्ये असं पाप होतं जे लपलेलं होतं. नाथन संदेशाने येऊन जे आहे त्याला ते दाखवलं. येणार दिवसांना आपण डिटेलमध्ये या गोष्टी शिकणार आहोत. पण सांगण्यात तात्पर्य काय आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये आत्मपरीक्षण करणं का गरजेचं आहे, त्याचा दुसरा मुद्दा हा आहे की लपलेलं पाप ओळखण्यासाठी, लपलेलं जे पाप आहे ते ओळखण्यासाठी आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला आपल्या जीवनातलं लपलेलं पाप जे आहे ते दिसेल. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा.
का आत्मपरीक्षण केलं पाहिजे? तर देवाबरोबरची नाती शुद्ध ठेवण्यासाठी, देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे ते शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जर आपण देवाबरोबर चालत आहोत आणि देवाबरोबर आपलं नातं हे जर शुद्ध नाहीये, देवाबरोबर आपलं नातं हे जर पवित्र नाहीये, तर मग आपल्याला आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे, अशासाठी की आपलं नातं हे देवाबरोबर जे आहे ते शुद्ध असावं. आणि ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की पापामुळं देवाबरोबर आपलं जे नातं आहे ते तुटून जातं. पापामुळं देवाबरोबर आपलं जे असलेलं नातं आहे ना ते कमजोर होऊन जातं. बघा, यशायाचं पुस्तक 59 अध्याय, यशाया 59 आणि वचन 2 पहा काय म्हणत आहे, कशा प्रकारे देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे हे पापामुळं कमकुवत होतं. बघा कोणतरी वाचा किंवा तुटतं. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. येस, वाचा. पुढे पण वाचायचंय का? 2 पूर्ण वाचा, 2 पूर्ण वाचा. तर तुमचे अपराध व तुम्ही व तुमचा देव ह्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. व्हेरी गुड. सर्वांनी इथं अंडरलाईन करा ह्या वचनाच्या खाली. जर देवाबरोबर आपलं जे नातं आहे ते जर शुद्ध ठेवायचं आहे, तर आपल्याला आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. जर आपण आत्मपरीक्षण केलं नाही, तर आपल्या जीवनामध्ये असलेलं जे काही पाप आहे त्यामुळं देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे ते काय होऊ शकतं, तर वचन स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की ते तुटू शकतं, किंवा ते आपलं जे देवाबरोबरचं जे नातं आहे ना ते तुटू शकतं. बघा वचन काय सांगत आहे, तुमचे अपराध व तुम्ही, अतिशय स्पष्टपणे यशाया या ठिकाणी राष्ट्रव्यापी दुष्टाई संदर्भात कबूल देताना आपल्याला दिसून येत आहे. आणि वचन सांगत आहे की तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यामध्ये आड भिंतीसारखे झालेले आहात. म्हणजे देवामध्ये आणि आपल्यामध्ये जर आड भिंत आहे ती कोणती आहे? ती पापाची आड भिंत आहे. कितीही प्रार्थना केली तरी देव ऐकत नाही. वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगतं की कितीही प्रार्थना केली तरी देव आपल्याला दर्शन देत नाही. का? कारण आपल्या जीवनामध्ये पाप आहे आणि त्या पापामुळं देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे ते तुटलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये पाप आहे म्हणून तर ते पाप देवामध्ये आणि आपल्यामध्ये आड भिंतीसारखं झालेलं आहे. म्हणून तर देव आपली प्रार्थना ऐकत नाही. म्हणून तो देव जो आहे आपल्याला दर्शन देत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट ज्या वेळेला एका व्यक्तीला कळालं की त्याच्या जीवनामध्ये जे पाप होतं त्या पापामुळं त्याचे जे नाते संबंध आहेत ते देवाबरोबर तुटले, त्यावेळेला त्याने लगेच जे आहे त्या पापाबद्दल पश्चाताप केला आणि त्याचं जे नातं त्याने केलेल्या पापामुळे तुटलेलं होतं ते परत त्याने जुळलं. परत त्याने त्या ठिकाणी पश्चाताप करून देवाबरोबर असलेलं जे काही नातं आहे ना परत त्या ठिकाणी त्याने जुळलं आपल्याला पाहिजे. बघा कोणतरी वचन लूक 22 अध्याय, लूक 22 अध्याय 61 आणि 62 काय म्हणत आहे. लूक 22 अध्याय 61 आणि 62 वचन पहा. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. येस, व्हेरी गुड. बघा या ठिकाणी वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की पेत्राने येशूचं 3 वेळेस जो आहे 3 वेळेस पेत्राने येशूला नाकारलेला, त्याचा इन्कार जो केलेला होता. त्याने येशू विरोधात जाऊन पाप जे ते केलेलं होतं. पेत्र हा येशूला चांगल्या प्रकारे ओळखत होता आणि ह्या ठिकाणी पेत्र म्हणत आहे 3 वेळेस, 1 वेळेस नाही 3 वेळेस की मी येशूला ओळखत नाही म्हणून. पण ज्या वेळेला त्याला हे कळालं की मी पाप केलेलं आहे, ज्या त्याला हे कळालं
की मी पाप करून देवाबरोबर असलेलं माझं जे नातं आहे ते मी तोडलेलं आहे, किंवा मी पाप करून देवामध्ये आड भिंत जी आहे पापाची उभी केली. ज्यावेळेस त्याला हे कळालं त्यावेळेस वचन सांगतं की तो बाहेर गेला आणि मोठ्या दुःखाने त्याने रडला. त्या ठिकाणी तो मोठ्या दुःखाने तो रडला. लक्ष द्या, तो बाहेर गेला आणि बाहेर जाऊन त्याने पश्चाताप केला. बाहेर जाऊन त्याने देवाविरोधामध्ये केलेलं जे काही पाप आहे त्याची कबुली दिली. त्याने पश्चाताप केला आणि पश्चाताप करून जे नातं पाप केल्यामुळे तुटलेलं होतं ते पुन्हा त्याने स्थापन केलं. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ज्या देवाला न आवडणाऱ्या आहे, त्यामुळे देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे ते तुटू शकतं. आणि म्हणून त्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल आपण देवाला कबुली देणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपण पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि पश्चाताप करून देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे ते परत प्रस्थापित करणं पण गरजेचं आहे. म्हणून तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज ही ख्रिस्ती जीवनामध्ये का आहे, तर पहिली गोष्ट आपण देवामध्ये आहो किंवा नाही या आपल्या विश्वासाची खात्री करण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. दुसरी गोष्ट, आत्मपरीक्षणाची गरज का आहे ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपल्या जीवनामध्ये एखादं लपलेलं पाप असेल त्याला ओळखण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. तिसरा मुद्दा, का आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे, तर देवाबरोबर आपलं जे नातं आहे ना ते शुद्ध ठेवता यावं यासाठी आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आणि ह्या दिवसांमध्ये आपण आत्मपरीक्षण करणार आहोत आणि आपण बघणार आहोत काय मी देवामध्ये आहे का, काही असं पाप ज्यामुळे देवाचं माझं नातं तुटत आहे का, काही अशी गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे की लपलेलं पाप ज्यामुळे मी देवामध्ये वाढू शकत नाही. जर ह्या सर्व गोष्टी असेल, आज संध्याकाळच्या वेळेला आपण देवासमोर आपण कबुली देऊया, आपण त्याकडे क्षमा मागू, आपण पश्चाताप करूया. आपलं जे नातं आहे ते परत रिस्टोर करण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला मदत करतो. तो आपली काळजी घे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर. यावेळेला आपल्याकडे डोळे